Hello friends, welcome back to my channel Maske sir. So in today's video, we are going to learn one of the most humorous play that is adapted from a play of Rabindranath Tagore, which is The Welcome. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या या लेसनमध्ये आपण द वेलकम नावाची एक जी नाटिका आहे तिचं मराठी ट्रान्सलेशन पाहणार आहोत की जी रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकातून भाषांतरित केलेली आहे. तत्पूर्वी रवींद्रनाथ टागोराबद्दल थोडीशी माहिती घेऊया. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर, म्युझिशियन अँड थिंकर. ते एक थोर विचारवंत, एक लेखक आणि एक संगीतकार देखील होते. ही इज नोन फॉर हिज सॉंग्स, पोएम्स, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज, प्लेज एटसेट्रा. ते त्यांची गाणी, त्यांच्या कविता, त्यांच्या कादंबऱ्या, लघुकथा, नाटकं यासाठी भारतीय कलाक्षेत्रात ते प्रसिद्ध आहेत. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले. ही जी वेलकम नावाची, स्वागत नावाची जी नाटिका आहे ती अतिशय विनोदी आहे. इन विच यंग मॅन वॉन्ट्स टू टेल द पीपल इन हिज विलेज दॅट ही हॅड पास्ड MA. की या नाटकामध्ये की जो एक तरुण व्यक्ती असतो की जो गावातल्या प्रत्येक लोकांना त्याला सांगायचं असते की मी MA ची परीक्षा काय झालेलं आहे, पास झालेलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी कदाचित खूप मोठी गोष्ट असते. बट एव्हरीबडी टॉक्स टू हिम अबाउट हिज कॅट. हॅव यू एव्हर हॅड सच अन एक्सपिरियन्स. पण तो एवढी मोठी MA ची परीक्षा पास झाला आहे याचं कुणालाही काही एक देणं घेणं नसते. याउलट प्रत्येक जण त्याच्याजवळ असलेल्या त्या मांजरीबद्दलच बोलत असतात आणि त्या बोलण्यामुळं जे काही विनोद निर्माण होतात तेच विनोद आता या नाटिकेमध्ये पुढे आलेले आहेत. तर आपण सुरुवात करूया. सीन 1 म्हणजे प्रसंग पहिला. अ विलेज रोड. चतुर्भुज बाबू has come back to the village after passing his MA examination, hoping that everyone will make a great fuss over him. There is a plump Afghan cat with him. Enters नीलरतन. की या नाटकाचा पहिला प्रसंग आहे. त्याच्यामध्ये एका गावातील एक रस्ता आहे. चतुर्भुज बाबू MA ची परीक्षा देऊन आपल्या गावी परतले आहेत आणि सर्व लोक आपल्याला खूप मान देतील, आपलं चांगल्या प्रकारे स्वागत करतील अशी त्याची मनोमन इच्छा आहे. त्याच्याबरोबर एक गलेलट्ट असं गुबगुबीत असं अफगाणी मांजर देखील आहे आणि तेवढ्यातच नीलरतन नावाचा दुसरा एक व्यक्ती प्रवेश करतो. आता पुढे पाहतो आपण काय होतं ते. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. नीलरतन, हॅलो देअर. चतुर्भुज बाबू, व्हेन डिड यू अराइव्ह. नीलरतन म्हणतो की नमस्कार चतुर्भुज बाबू, तुम्ही केव्हा आलात. चतुर्भुज, डिरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर. आय. तुम्ही पाहू शकता आय. तर जे पुढचं जे वाक्य आहे तो त्याने पूर्ण केलंच नाही किंवा त्याला तशा प्रकारची संधी दिलीच नाही. चतुर्भुज यावर म्हणतात की आता लगेचच MA ची परीक्षा संपल्यानंतर मी असं म्हणण्यापूर्वीच पुढचा संवाद सुरू होतो. नीलरतन काय म्हणतात, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. अरे उच्चा, तुमची मांजर तर फारच छान आहे असं नीलरतन लगेचच बोलायला लागतो. तेवढ्यात पुन्हा चतुर्भुज, दिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. की या वर्षी परीक्षा फारच. तेवढंच त्याचं अर्धवट बोलणं तो मध्येच थांबून पुन्हा नीलरतन सुरुवात करतो. काय नीलरतन सुरुवात करतो बघा. टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. नीलरतन त्याला म्हणतो की मला सांगा ही मांजर तुम्हाला कुठे मिळाली हो. चतुर्भुज, बॉट इट द सब्जेक्ट्स आय हॅड ऑफर्ड. मी ती विकत घेतलेली आहे आणि ही मांजर काय मी विकत घेतली आहे आणि मी जे विषय निवडले होते. पुन्हा म्हणजे नीलरतन त्याच्या परीक्षेच्या बाबतीत तो जो काही सांगू इच्छितो तो त्याची ऐकून घेण्याची मानसिकताच नाही. त्याला जे काय बोलायचं आहे ते त्याच्या फक्त मांजरीबद्दलच बोलायचं आहे. तो म्हणतो की मी यावर्षी जे काही विषय निवडले होते ते. नीलरतन एवढ्यात काय म्हणतो बघा, हाऊ मच डिड यू पे फॉर इट. की तुम्ही केवढ्याला विकत घेतली.
यावर पुन्हा चतुर्भुज, आय डोंट रिमेंबर नीलरतन बाबू. हॅज एनीबडी पास्ड इन एक्झाम्स इन अवर विलेज? मला नक्की काय आठवत नाही नीलरतन बाबू, पण आपल्या गावात कोणी परीक्षा आतापर्यंत कोणी एम एची परीक्षा पास झालेला आहे का हो, असं चतुर्भुज बाबू नीलरतनला विचारतात. तेवढ्यात नाही तर ओ लॉट्स ऑफ देम, बट यू वोंट सी अ कॅट लाईक दिस इन दिस पार्ट्स. अहो त्यावर नीलरतन म्हणतात की अरे अनेक जण आपल्या गावामध्ये एम एची परीक्षा पास झालेले आहेत, पण तुमच्याजवळ ही जी मांजर आहे ना, अशा प्रकारची मांजर मात्र आपल्या भागात पाहायला मिळत नाही, असं म्हणून तो पुन्हा विषय त्या मांजरीवरच आणतो. पुन्हा चतुर्भुज बाबू टू हिमसेल्फ कन्फाउंड हिम, स्वतःशीच, he can't talk about anything but the cat, it doesn't seem to matter that I have just passed my MA. सो चतुर्भुज बाबू स्वतःशीच काय म्हणतात, हा काय माणूस आहे का, मांजर सोडून दुसऱ्या कशाबद्दलच हा माणूस काही बोलायलाच तयार नाही. मी एवढा एम एची परीक्षा पास होऊन आलेला आहे, याचं त्याला काहीच महत्व वाटत नाही. उलट सदा न कदा तो या मांजरीबद्दलच बोलत आहे असं तो स्वतःशीच पुटपुटतो. पुन्हा एंटर्स जमीनदार. आता पुन्हा दुसऱ्या एका पात्राचा आता प्रवेश होतो, तो म्हणजे कोण, जमीनदार प्रवेश करतो. आणि पुढं काय होतं ते बघा. जमीनदार, चतुर्भुज, व्हॉट यू हॅव बीन डुईंग इन कॅलकत्ता ऑल दिस टाइम. जमीनदार पुन्हा म्हणतात, अरे चतुर्भुज, इतके दिवस तू कोलकात्यामध्ये काय करत होतास, नेमकं काय तू करत होतास त्या ठिकाणी. चतुर्भुज, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय एम ए सर. अतिशय अभिमानाने म्हणतो की सर, मी आत्ताच माझी एम एची परीक्षा पास झालेलो आहे. जमीनदार, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज स्टनर, आय मस्ट से. Why don't you drop by my place with your cat sometime this evening? The boys would be delighted. जमीनदार पुन्हा म्हणतात की अहो, तुझी मांजर तर खूपच स्टनर म्हणजे खूपच देखणे आहे, खूपच सुंदर आहे. आज संध्याकाळी तुझी मांजर घेऊन थोडा वेळ माझ्या घरी येशील का, कारण माझ्या मुलांना सुद्धा फारच आनंद होईल, असं जमीनदार चतुर्भुज बाबूला म्हणतात. यावर चतुर्भुज काय म्हणतात, ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड, दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाइम. चतुर्भुजचा समज काय की कदाचित मुलांना आनंद कशामुळे होईल, तर मला भेटल्यामुळे आनंद होईल असं ते म्हणून देखील लागतं. हो नक्कीच, मी समजू शकतो, बऱ्याच दिवसात ते मला भेटलेले नाहीत ना. यावर पुन्हा जमीनदार काय म्हणतात, येस आय सपोज सो, बट आय मीन इज इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ, सेंड बेनी अराउंड विथ द कॅट, आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. हो कदाचित, जमीनदार पुन्हा त्याला थोडासा दुजरा देतो, ठीक तसं असेलही की मुलांना तुलाही भेटायचं असेल, पण मला असं म्हणायचं होतं की स्वतः तू जरी आला नाहीस तरी चालेल, पण ती मांजरी घेऊन बेनीला, कोणता तरी घरचा सदस्य असेल, बेनीला पाठव, म्हणजे कदाचित माझ्या मुलांना ती मांजर दाखवता येईल, असं ते म्हणतात. आणि जमीनदार निघून जातात. एक्झिट जमीनदार, एंटर अंकल सातू. जमीनदार निघून जातात आणि सतू काका पुन्हा त्या ठिकाणी, सतू काकाची एंट्री त्या नाटकामध्ये, दृश्यामध्ये होते. पुढं पाहूत. जमीनदार जातात आणि सातू अंकल येतात बघा. सातू, हाऊ आर यू माय बॉय, बिन अवे अ लॉंग हॅवंट यू. ते म्हणतात की बाळ तू कसा आहेस, तू बरेच दिवस इथे नव्हतास, हो ना. यावर चतुर्भुज, दॅट्स राईट्स, देर वेअर सो मेनी एक्झामिनेशन. पुन्हा त्याचं वाक्य अर्धवटच की हो तुमचं बरोबर आहे, कारण माझ्या बऱ्याच परीक्षा चालू होत्या. सतू पुन्हा, धिस कॅट ऑफ युअर्स, ही मांजर तुझी आहे का. फ्युरियसली, आता रागावून, आय एम गोइंग होम अबाउट टिल यू. आता तो रागावतो कारण त्याला भेटलेला प्रत्येक सदस्याला त्याच्या परीक्षेबद्दल काही एक देणं घेणं नाही. तो फक्त आणि फक्त त्या मांजरीबद्दल बोलतोय, म्हणून अबाउट टिल यू, आता तो जवळपास निघू लागतो. सतू, हे वेट अ मिनिट, धिस कॅट, अरे एक मिनिट थांब, ही मांजर. पुन्हा चतुर्भुज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. तो म्हणतो की नाही काका, मला काही काम आहे, त्याच्यामुळे मला आता निघलं पाहिजे. पुन्हा सातू काय म्हणतो, ओ कम ऑन नाऊ आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. ते म्हणतात की अरे असू दे, आधी माझ्या एक सिव्हिल क्वेश्चनमध्ये अतिशय साध्या एका नम्र प्रश्नाचं तू काय कर, उत्तर दे. धिस कॅट. चतुर्भुज स्ट्राईट्स अवे विदाऊट अनदर वर्ड. ते जेव्हा धिस कॅट, हे मांजर असं म्हणतात, तेव्हा मोठमोठ्या टांगा टाकत चतुर्भुज त्या ठिकाणाहून निघून, रागारागाने अगदी निघूनच जातात. कारण का तर त्याच्या परीक्षेचं कुणालाही एक देणे घेणं नाही. जो तो येतो तो त्या मांजरीबद्दलच बोलतो. सातवा अंगला, जस्ट लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेशन दॅट्स रुनिंग
ruining these young people. We know what they are worth, but they are stuffed full of conceit. पुन्हा 7वं कलम म्हणतात की हे पहा, अति शिक्षणामुळे ही आजकालची तरुण मुले कशी बिघडली आहेत, त्यांची पात्रता काय आहे आपल्याला ठाऊक आहे, पण ती मात्र खूपच गर्विष्ठ झालेली आहेत असं ती आपल्या मनाशीच पुटपुटतात. तेव्हा पुढं काय होते बघा. आता पुढचं दृश्य आहे, सीन दुसरी, इनसाइड चतुर्भुज हाऊस. आता हे जे सगळं काय जे काही घडतंय ते चतुर्भुजच्या घरी घडत आहे. म्हणजे घरामधले सगळे सदस्य आहेत त्या ठिकाणी चतुर्भुज आहे वगैरे. आता पुढं काय होते ते पाहूया आपण. मेड म्हणजे घरची जी मोलकरणी आहे. मदर दादा बाबू हॅज कम इन अ ब्लेझिंग टेम्पर. ब्लेझिंग टेम्पर म्हणजे अतिशय संतप्त होत. मोलकरीण सांगते की आई, दादा बाबू म्हणजेच चतुर्भुज बाबू खूपच संतप्त होऊन रागाने घरी आलेले आहेत. राईट. मदर काय म्हणते, आई म्हणते वाय, व्हॉट्स द मॅटर. बरं काय झालं असं नेमकं. मेड काय म्हणते, आय डोंट नो. एंटर चतुर्भुज. ती म्हणते की मला यातलं काही एक माहीत नाही. तेवढ्यात चतुर्भुज बाबू घरामध्ये येतात. लिटल बॉय, एक छोटा मुलगा काय म्हणतो की दादा, कॅन आय हॅव दिस कॅट. दादा, मी मांजर घेऊ का, असं तो छोटा मुलगा चतुर्भुज बाबूला म्हणतात. चतुर्भुज स्लॅप्स हिम हार्ड, त्याच्या जोरात चापट मारतो त्याच्या गालीमध्ये. कॅट 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 द होल डे लॉंग इज इट. मांजर मांजर मांजर, नुसती दिवसभर तुम्ही ह्या मांजरीचीच कटकट लागलेली आहे असं म्हणून तो जोरात एकच चापट मारतो त्या लहान मुलाला. त्यावर आई काय म्हणते बघा. मदर, no wonder the poor boy is angry. He comes home after such a long time and these brats start annoying him at once. To Chaturbhuj, let me have the cat, son. I will give it some rice and milk that I have put by. आई काय त्याला म्हणते की बिचारा माझा लेक माझा मुलगा संतापेल नाही तर काय करेल. इतक्या दिवसांनी तो घरी आलाय आणि या ब्रॅट्स म्हणजे काय, अतिशय खोडकर मुलांनी त्याला अगदी भंडावून सोडलेला आहे. चतुर्भुजला उद्देशून ती म्हणते की, आणि त्याला म्हणते की बाळा चतुर्भुज, तू ही मांजर माझ्याकडे दे. मी याच्यासाठी दूध आणि भात काढलेला आहे, मी त्याला देते असं त्याची आई त्याला म्हणते. आणि पुढं काय घडते बघा. चतुर्भुज फ्युरियसली, पुन्हा संतप्त होऊन, हेअर मदर, you can have the cat and feed it all you want. I shan't stop to eat. I am living at once. पुन्हा तो रागावून आईला म्हणतो की हे घे तुझी मांजरी आणि तुला जे तिला खायला घालायचे ते घाल. मी आता जेवायलाही थांबणार नाही. आता मी इथून निघूनच जाणार आहे असं अतिशय संतप्त होऊन अतिशय रागात येऊन तो म्हणतो. आणि पुढं मदर प्लेंटिवली, अतिशय आपण रडवलेली होऊन केविलवाणीमध्ये, व्हॉट मेक्स यू सॅड सच अ थिंग. your meals ready and waiting, dear. You can sit down to sit as soon as you have had your bath. अतिशय केविलवाणी होऊन आज म्हणते की असं का म्हणतोस बाळा, तुझं जेवण तर तयार करून आम्ही तुझीच वाट पाहतो आहोत. पटकन आंघोळ करून घे आणि लगेच जेवायला बस असं आई त्याला प्रेमाने सांगते. पुढं काय होतं बघा. Chaturbhuj, no, I am leaving. You are all crazy about cats in these parts. No one cares for men of worth. Kicks out at the cat. चतुर्भुज पुन्हा म्हणतो की नाही, आता मी इथे थांबणार नाही. मी आता निघालेलो आहे. तुम्हाला सर्वांना फक्त मांजरीचंच वेड लागले आहे. तुम्हाला सगळ्यांना फक्त मांजरीचं देणं घेणं आहे. माझं काही एक देणं नाही. माझ्यासारख्या गुणी माणसाची या ठिकाणी कुणालाही कदर नाही, कुणालाही किंमत नाही असं म्हणतो आणि रागाने त्या मांजरीला एक जोराची लात मारतो. आंट, डोंट हर्ट द कॅट, सी हॅजंट डन इन यार. यावर त्याच्या आंट काय म्हणतात की मांजरीला मारू नकोस ना, तिने बिचारीनं तुझं काय नुकसान केलंय. कुणाचं म्हणजे तुझं किंवा कुणाचं काही एक नुकसान केलेलं नाही. चतुर्भुज म्हणतो, when it comes to a cat you are all hurt but you have no pity for human beings and exit. पुन्हा चतुर्भुज म्हणतो की मांजरीबद्दल मात्र सगळ्यांनाच सहानुभूती वाटते, तिचं सगळ्यांना कौतुक वाटतं, पण माणसाविषयी मात्र या ठिकाणी कुणाला दया नाही, कुणालाही काळजी नाही असं म्हणतो आणि निघून जातो. लिटल गर्ल लुकिंग आउट, कम अँड सी अंकल हरी, व्हॉट अ बिग फॅट टेल. लिटल एक छोटी मुलगी आहे बाहेर बघत, हरी काका
या आणि बघा हे मोठे शेपूट, असं थोडंसं आश्चर्याने ती छोटी मुलगी म्हणते. तेवढ्यात हरिकाका येतात. हुसतेल चतुर्भुज. ते अगदी विनोदाने म्हणतात की कुणाचे शेपूट? चतुर्भुजचे का? असं म्हणून ते पुन्हा चतुर्भुजला राग म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा आणखी त्याच्या रागास कारणीभूत ठरतात. तेव्हा गर्ल, नो दॅट्स कॅट इज. नाही, चतुर्भुज अंकलचा काकाचं नाही, तर या मांजरीचं शेपूट आहे असं ती म्हणते. त्याच्यानंतर आता नेक्स्ट सीन बघा. सीन थर्ड. ऑन द रोड एंटर चतुर्भुज बॅग इन हँड विदाउट द कॅट. आता रस्त्यावरचा आहे, रस्ता आहे, हातात एक पिशवी, हातात मांजर नसते. चतुर्भुज प्रवेश करतो. आता साधुचरण काय म्हणतो बघा. सर, वेअर्स दॅट कॅट ऑफ युअर्स. पुन्हा रस्त्यावर आले देखील मांजरी ही काय त्याचा पिच्छा सोडायला तयार नसते. श्रीमान, ही तुमची मांजर कुठे आहे हो? असं तो त्याला प्रश्न विचारतो. चतुर्भुज म्हणतो, इट्स डेड. ती मेली. साधुचरण, हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन. अरे रे, किती वाईट झालं, असं का झालं? चतुर्भुज पुन्हा इरिटेबली, आय डोंट नो. अतिशय वैतागून, मला काही एक माहिती नाही. पुन्हा दुसरं पात्र परण, हॅलो, व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. हो ना, हॅलो, नमस्कार चतुर्भुज बाबू, तुमच्या मांजरीला काय झालं? चतुर्भुज, इट्स डेड. पुन्हा चतुर्भुज संतापून म्हणतो की ती मेली आहे. परण, नो रिअली, हाऊ, अरे अरे असं कसं झालं सगळं? तुमची मांजरी कशी बरी मेली? पुन्हा चतुर्भुज रागावून म्हणतो, द सेम वे ऑल यू विल डाय बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप. आणि आता तर खूपच वैतागून म्हणतो की तुम्ही सगळे जसे मरणार आहात, अगदी तसेच दोरीला लटकून ती सुद्धा मेली आहे, असं रागारागाने तो परणला उद्देशून म्हणतो. यावर परण म्हणतो, गुड गुड, हे इज पॉझिटिव्हली फ्युरियस. आणि परणला सुद्धा कोण चुकतं की याला खूपच राग आलेला आहे, म्हणून तो काय म्हणतो की गुड गुड, ही इज पॉझिटिव्हली. अरे देवा, हा तर फारच संतापलेला आहे, रागावलेला आहे, असं त्याला कळून चुकतं. तेवढ्यात सॅमपर्चिन्स म्हणजे उन्हाळ मुलांच्या ग्रुप, टोळी, रन आफ्टर चतुर्भुज क्लॅपिंग अँड टेझिंग हिम विथ क्राईज ऑफ पुस्सी कॅट, पुस्सी कॅट. आणि तेवढ्यात रस्त्यावरच्या एका उन्हाळ मुलांचा एक घोळका येतो आणि ते ओरडत टाळ्या वाजवत चतुर्भुजच्या मागे त्याला चिडवतात. पुस्सी कॅट असं म्हणतात. आणि तेवढ्याच मध्ये तो पडदा पडतो. तर अशा प्रकारे हा एक अतिशय विनोदी असं नाटक आहे, ज्यामध्ये बिचारा चतुर्भुज बाबू एवढी मोठी परीक्षा पास होऊन आलेला आहे, पण त्या परीक्षेचं कुणालाही काही एक देणं घेणं नाही. उलट प्रत्येक जण मात्र त्याच्या जवळ असलेल्या त्या मांजरीबद्दल मात्र बोलायला उत्सुक आहे, पण दुर्दैवानं त्याच्या परीक्षेशी मात्र कुणाला काही एक देणं घेणं नाही. सो फ्रेंड्स, आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. सो प्लीज subscribe our channel, like and share the video. Thank you very much for watching it.